हॅलो नमस्कार. तर आज आपण करणार आहोत हळदीचे हार्वेस्टिंग म्हणजे हळद काढून घेणार आहोत. आणि त्यासोबतच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हळद कशी लावायची, त्याची रोपे कुठून आणायची, हळद लावण्यासाठी माती कशी तयार करायची आणि हळद कोणत्या महिन्यात लावायची हे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ग्रो बॅगमध्ये मी हळद लावलेली होती. हळद लावण्यासाठी कुठल्याही कुंडी किंवा ग्रो बॅग खाली नव्हती. तर ज्या काही आपल्या गव्हाच्या गोण्या असतात त्यांचे 2 भाग करून मी खालचे साईड शिवून यांची ग्रो बॅग तयार केली होती. तरीसुद्धा बघा, याच्यात भरपूर अशी हळद तयार झाली आहे. हळद केव्हा तयार होते? ज्यावेळेस हळदीचे सर्व पाने सुकून जातात त्यावेळेस आपण हळद काढून घ्यावी. नाही काढली तर हळद आपली कुजू लागते. हळद चांगल्या प्रकारे निघण्यासाठी मी हळदीच्या ग्रो बॅगमध्ये 2 दिवस अगोदर पाणी देऊन घेतले होते, म्हणजेच की आपली माती ही मऊसूद होईल आणि आपल्याला हळद लवकर काढता येईल. तर बघा, ही ग्रो बॅग सर्व खाली करून आपण हळद काढून घेऊया. हळद काढण्यासाठी आपल्याला ही ग्रो बॅग पूर्णपणे पलटी करून घ्यावी लागेल, तरच आपल्याला याच्यातनं हळद काढता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हळद किंवा कुठलीही कंद वगैरे भाजी लावत असू तर त्याची माती आपल्याला एकदम भुसभुशीत म्हणजेच रव्यासारखी तयार करायची आहे. जर तुमची माती चिकट असेल तर आपल्याला कुठलेही कंद वगैरे भाज्या लावताना त्याचे उत्पादन चांगले येत नाही. जर तुमच्या येथील माती जास्त चिकट असेल तर त्याच्यात तुम्ही रेतीव किंवा झाडाचे पाने जास्त मिक्स करा, म्हणजे ती मातीचा चिकटपणा कमी होतो आणि ती एकदम सुपीक माती तयार होते. मी ज्या काही भागात राहते तिथे देखील अशाच पद्धतीची चिकट माती आहे, पण या मातीत मी भरपूर काही असे पानांचा वापर केला आहे, म्हणजे माझी माती आता एकदम सुपीक तयार झाली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने माती आपली तयार झालेली आहे. तर आपण ज्या पद्धतीने माती तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला पिके देखील मिळत असतात, ती शेती असो किंवा कुंडीमध्ये लावलेले भाजीपाला. तर बघा, ही ग्रो बॅगच्या खालच्या साईडला मी भरपूर अशी जी काही सुकलेली झाडे होती त्यांची लेयर घातलेली होती. तर बघा, आता त्याचे किती छान पद्धतीने खत तयार झालेले आहे. तर बघा, आता जर मी ही ग्रो बॅगची माती दुसऱ्या भाज्या लावण्यासाठी यूज केली तर मला आता कुठलेही खते घालण्याची गरज पडणार नाही, कारण की ऑलरेडी याच्या खालच्या भागाला सर्व खत तयार झालेले आहे, जे काही आपण सुकलेले वेस्ट मटेरियल घातले होते त्याचे. तर बघा, ही हळदसुद्धा किती छान मस्त गाठी तयार झालेल्या आहेत. तर मी 2 प्रकारची हळद लावलेली आहे, एक आंबे हळद आणि एक आपली साधी जी आपण भाजीमध्ये वापरतो ती हळद. तर 2 ग्रो बॅग, 2 ग्रो बॅगमध्ये आंबे हळद आणि 2 ग्रो बॅगमध्ये साधी हळद अशी लावलेली होती. तर ही जी काही आपल्याला दिसत आहे तर ही आंबे हळदची गाठी आहेत. तर ही हळद लावण्यासाठी आपण हळदीचे रोपे कुठून आणायची? तर मी हळदीचे रोपे जी आपल्या बाजारात हिवाळ्यात हळद भरपूर अशी बाजारात मिळत असते, जी खाण्यासाठी ज्यूस तयार करण्यासाठी आपण आणत असतो, तीच हळद आपण इथे लावायची असते. फक्त तिला आपल्याला आणल्यावर लगेच लावायची नसते, तर तिला आपल्याला थोडे दिवस घरात ठेवायची. शक्य असेल तर ओल्या कपड्यामध्ये बांधून अशा ठिकाणी ठेवावी जिथे हवा आणि प्रकाश कमी येतो. तर थोड्या दिवसांनी ही हळद आपली लावण्यासाठी जर्मिनेट होते. तर याचासुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की हळदीला कोंब कसे काढायचे. तर तुम्हाला जर लावायचे असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर बाजारात 2-4 प्रकारची हळद असते, एक काळी हळद, आंबी हळद आणि पिवळी हळद. याच्यातली कुठलीही हळद तुम्ही लावू शकता. तर हळद कोणत्या महिन्यात लावायची ते सांगते. हळद आपण मार्चपासून तर मे जूनपर्यंत लावू शकतो. तुम्हाला जेव्हा अवेलेबल होईल तर त्यावेळेस तुम्ही हळद बाजारातून घेऊन या. हळद अशी घरात ठेवल्यावर खराबही लवकर होत नाही. जर तिला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. पण हळदीचे तुम्हाला जर आपल्याला हळद लावायची असेल तर तिचे कंद जास्त कोरडे घ्यायचे नाही, निंबर असलेली हळद घ्यायची. म्हणजे ती सुकी हळद नाही, ओलीच हळद आपल्याला घ्यायची. पण ज्या ओली हळदीमध्ये भरपूर असे
वेगवेगळ्या प्रकारची विकली जाते. ज्याच्यात जे मॅच्युअर असतात तेच कंद आपल्याला घ्यायचे आहेत. आणि फक्त तुम्ही एका कुंडीमध्ये 2 किंवा 3 जरी कंद लावले तरी तुम्हाला भरपूर अशी हळद मिळून जाते. एका वर्षाची तुम्हाला जी हळद 2 कुंड्यांमध्ये मिळून जाईल. तर बघा अशा पद्धतीने तिचे कंद तयार होतात. तर हळदीच्या मातीचा सुद्धा हळदीसारखाच वास येतोय. खूप छान पद्धतीने तिची माती तयार झालेली आहे. तर या मातीमध्ये मी आता दुसऱ्या भाज्या लावून देणार आहे. मेथी किंवा कोथिंबीर अशा 2-3 टाईपच्या भाज्या मी या मातीमध्ये लावून देईल. तर यात आपल्याला कुठलेही खत घालण्याची आता गरज पडणार नाही. ओल्या हळदीचे असे भरपूर असे पदार्थसुद्धा तयार केले जातात. कोणी भाजी तयार करतं, तर कोणी लोणचे बनवतं. त्यानंतर ज्यांना डायबिटीज असेल, वजन कमी करायचं असेल, त्यांना आवळ्या आणि ओल्या हळदीचे ज्यूस दिले जाते. म्हणजे त्यांचे वजन नियंत्रणात येते आणि डायबिटीस देखील कमी होते. तर तुम्ही देखील तुम्हाला अशा काही पद्धतीचे त्रास असतील तर ओली हळद आणा आणि तिचे ज्यूस तयार करून प्या. यूट्यूबवर असे भरपूर असे व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल. तर कशा पद्धतीने ज्यूस तयार करायचे आणि वर्षभर ही हळद टिकून ठेवण्यासाठी काय करायचे. तर मी सांगितल्याप्रमाणे मी 2 पद्धतीची हळद लावली आहे. तर आंबी हळदीचे मी लोणचे तयार करते आणि जी काही पिवळी हळद आहे तिला सर्वी तिचे हळदीचे पावडर तयार करते. म्हणजे मला वर्षभर कुठूनही पावडर आणण्याची गरज पडत नाही आणि घरचेच आपल्याला ऑर्गॅनिक हळद मिळत असते. तर आजकाल तुम्हाला माहिती आहे हळदीमध्ये किती सारे फसवणूक होत आहे. तर हळदीमध्ये तुम्हाला माहिती आहे का मक्याचं पीठ देखील वापरलं जातं की हळद पिवळी दिसावी म्हणून. तर बघा अशा पद्धतीने आपली आज हळद निघाली आहे. तर स्वच्छ करून मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा ही धुवून मी इथं वाळवायला टाकली आहे. तर ही दोन्ही पद्धतीची हळद आहे. तर आंबी हळद मी आता तयार केली आहे. तर बघा अशा पद्धतीने दिसते आंबी हळद. तर याच्यातली पिवळी हळद अजून साफ करण्याची बाकी आहे. पण आंबे हळदीचे मला लोणचे तयार करायचे होते. तर ती मी साफ करून घेतली. तर अशा पद्धतीने दिसते आंबे हळद. तर बघा मधला भाग हिचा असा व्हाईटसर आणि मध्ये थोडासा पिवळा असा दिसतो आणि हिचा वास हा आंब्यासारखा येतो म्हणून त्याला आंबे हळद बोलली जाते. तर हिचे आयुर्वेदिक भरपूर असे गुणधर्म आहेत. त्वचेसाठी ही खूप गुणकारी अशी हळद असते.